नमस्कार. आपण सध्या साजरा करतोय तो सण म्हणजे होळी. होळी पुरणाची पोळी एवढी उक्ती जरी म्हटली गेली तरी स्वाभाविकच आपल्याला लहानपणीच्या आठवणी सगळ्या तरळून जातात. पुरणाची पोळी खायची, रंग खेळायचे, गुलाल उधळायचा, अशा वेगवेगळ्या गोष्टी होळीच्या निमित्ताने केल्या जातात. पण होळीचं नेमकं पौराणिक महत्त्व काय आहे? तर होळी ही या पूर्ण संवत्सराचा, वर्षाचा महत्त्वाचा शेवटचा सण आहे. या दिवशी ज्या स्थानदेवता, ग्रामदेवता किंवा आपल्या आजूबाजूच्या सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी ज्या ज्या दैवी शक्ती सक्रिय असतात त्या एकत्र येऊन या सरत्या वर्षाचा आनंदोत्सव, उल्हास साजरा करतात. त्यामुळे त्या सगळ्या ग्रामदेवतांच्या पूजनाचा, त्यांच्या स्मरणाचा किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे होळी. या दिवशी विशेषतः अग्निपूजेचं महत्त्व आहे. हुताशनी पौर्णिमा असंही याला म्हटलं जातं. हुताशन म्हणजे अग्नी, हुत म्हणजे ज्याची आहुती दिली गेली ते सगळे पदार्थ जो अशन अशनाती खातो तो हुताशन अग्नी. आणि त्या अग्नीची पूजा, ज्या अग्नीने विविध राक्षसांना, आसुरी शक्तींना दग्ध करून टाकलं, अशा रक्षोघ्न अग्नीची पूजा या हुताशनी पौर्णिमेच्या निमित्ताने केली जाते. या दिवशी विशेषतः तिन्ही सांजा होळी पेटवली जाते. जे काही अमंगल आहे, टाकाऊ आहे, जीर्ण शीर्ण शुष्क झालेलं आहे ते या होळीत जाळण्याची प्रथा आहे. आणि ही होळी पेटवल्यावर एक प्रार्थना या होळीला, या अग्नीला केली जाते. ती प्रार्थना अशी आहे: वंदितासी सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च अतस्त्वां पाहिनो देवी भूते भूतिप्रदा भव.